नमस्कार मंडळी. नवीन वर्षाची सुरुवात इतक्या खास योगायोगाने होते आहे ना, म्हणजे वर्षातली पहिलीच अंगारकी चतुर्थी. हा फक्त एक साधा धार्मिक दिवस नाहीये, तर एक विशेष खगोलीय घटना आहे. चला तर मग या दिवसाचं महत्त्व आणि त्यामागची ऊर्जा नक्की काय आहे हे समजून घेऊया. खरं सांगायचं तर वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच हा योग येणं हा काही साधा योगायोग मानला जात नाहीये. असं म्हणतात की हा स्वतः गणपती बाप्पानं दिलेला आशीर्वाद आहे, एक प्रकारचा संकेत आहे की येणारं वर्ष नक्कीच मंगलमय असणार आहे. पण पहिला प्रश्न मनात येतो की अंगारकी या नावाचा नेमका अर्थ काय? कारण या शब्दातच या दिवसाची सगळी ताकद दडलेली आहे. ऊर्जा, धैर्य आणि विजय. चला याचा अर्थ जरा सोपा करून पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा संकट दूर करणारी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते ना, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. म्हणजे बघा, हा फक्त तिथी आणि वाराचा योगायोग नाहीये, याच्यामागे खूप खोल धार्मिक महत्त्व आहे. आता मंगळवार हा दिवस जोडलेला आहे मंगळ ग्रहाशी. आणि मंगळ ग्रह म्हणजे काय? तर ऊर्जा, धैर्य आणि कुठल्याही आव्हानावर मात करण्याच्या शक्तीचं प्रतीक. म्हणूनच असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या प्रार्थनेला एक वेगळंच बळ मिळतं आणि ती जास्त फलदायी ठरते. ओके, पण या दिवसाची खरी ताकद काय आहे? असं का म्हणतात की ही तिथी म्हणजे एक प्रकारचं स्पिरिच्युअल रिसेट बटन आहे, विशेषतः जेव्हा ती वर्षाच्या सुरुवातीला येते? चला बघूया हे कसं काम करतं. असं मानलं जातं की या दिवशी जर अगदी मनापासून प्रार्थना केली ना, तर 3 मुख्य गोष्टी साध्य होतात. एक तर आपली जुनी खोलवर रुजलेली संकटं दूर व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे प्रगतीच्या वाटेतले अडथळे अक्षरशः विरघळून जातात. आणि तिसरं, आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा मिळते. आणि म्हणूनच या दिवसाला आध्यात्मिक रिसेट बटन असं म्हणतात. विचार करा, ही एक संधी आहे जुन्या चिंता, जुन्या अडचणी मागे सोडून एका नव्या ऊर्जेने आणि नव्या संकल्पाने आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्याची. तर मग प्रश्न येतो की या दिवसाची ही ऊर्जा मिळवण्यासाठी, बाप्पाशी कनेक्ट होण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो? काही अगदी सोप्या पण खूप प्रभावी पारंपरिक पद्धती आहेत. चला त्या पाहूया. यासाठी ना 3 अगदी सोप्या गोष्टी सांगितल्या जातात. सकाळी जरा लवकर उठून गणेश पूजन करावं. बाप्पाला ज्या गोष्टी खूप प्रिय आहेत, म्हणजे दुर्वा, लाल फुलं आणि अर्थातच मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. आणि मग शांतपणे ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्या दिवसाच्या दैवी ऊर्जेशी अगदी सहज जोडले जातो. पण एक मिनिट, या सगळ्या विधींच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे आपली भावना. कारण असं म्हणतात की बाप्पांपर्यंत आपले शब्द नाही, तर आपल्या भावना पोचतात. जरा विचार करून बघा, आपण देवाकडे जातो तेव्हा बहुतेक वेळा काहीतरी मागतच असतो. आपली इच्छांची एक मोठी यादीच असते. पण त्याऐवजी आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल जर आपण कृतज्ञता व्यक्त केली, तर हीच प्रार्थनेची सगळ्यात शुद्ध आणि शक्तिशाली पद्धत मानली जाते. आणि खरं तर हेच सार आहे. बाप्पा आपले शब्द नाही ऐकत, तर आपल्या मनातील भावना ऐकतो. आपली प्रार्थना किती प्रामाणिक आहे, आपली भक्ती किती निर्मळ आहे, हेच त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? या संपूर्ण श्रद्धेमागे एकच सुंदर आश्वासन दडलेलं आहे, आणि ते म्हणजे एक तणावमुक्त वर्ष. जर हे वर्ष खरंच आपल्याला परिवर्तनशील बनवायचं असेल, तर एक गोष्ट करावी लागेल. आपलं मन, आपले शब्द आणि आपली कृती या 3ही गोष्टींना बापाप्रती असलेल्या भक्तीमध्ये एकरूप करावं लागेल. जेव्हा या 3ही गोष्टी एकाच दिशेने काम करतात, तेव्हाच खरा बदल घडतो. आणि शेवटी मनात हा एकच विश्वास घट्ट ठेवायचा आहे की जर गणपती बाप्पा आपल्यासोबत आहे, तर मग कसलंच टेन्शन नाही. ही एक भावनाच आपल्यासाठी सगळ्यात मोठा आधार आहे. आता जाता जाता एक विचार सोडून जातोय. आज या खास दिवसामुळे जी एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे, जी एका नव्या सुरुवातीची भावना मनात आली आहे, ती फक्त आजच्या दिवसापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर आपण कशी टिकवून ठेवू शकतो यावर नक्की विचार करा. नमस्कार.